वेलकम विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे यश कॉमर्स अकॅडमीमध्ये. या चॅनलवर आपल्याला 12वी कॉमर्समधील सर्व विषय म्हणजे SP, OC, इकॉनॉमिक्स तसेच अकाउंट या विषयाचे सर्व चॅप्टरचे सर्व व्हिडिओ मराठी मीडियममध्ये बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करून याला द्यायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला. पण त्याही अगोदर तर आज आपण सुरुवात करीत आहोत आपला नवीन लेसन म्हणजेच व्यवस्थापनाची तत्वे. आज आपण सुरुवात करीत आहोत, पण या अगोदर आपण 12वी अकाउंट्समधील पहिला चॅप्टर म्हणजेच भागीदारांची ओळख व भागीदारांची अंतिम खाती या लेसनला शिकून पूर्ण केलेलं आहे. त्या लेसनची व्हिडिओ बघायची असेल तर त्याची लिंक वरती आय बटनवर व खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आज आपण सुरुवात करीत आहोत OCM या विषयामध्ये पहिला चॅप्टर व्यवस्थापनाची तत्वे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण त्या याची प्रस्तावना बघूया. प्रस्तावनामध्ये काय लिहिलं. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापन सर्वत्र आहे हे आपण इथं 11वीमध्ये अभ्यासले आहे. सर्व प्रकारच्या व्यवस्थापकीय संघटना, बिगर व्यावसायिक संघटना आणि सामाजिक आयुष्यातील व्यवस्थापनांची आवश्यकता असते. म्हणजेच आपण मागील वर्षी म्हणजेच 11वीमध्ये व्यवस्थापनाची ओळख हा चॅप्टर शिकले. त्या चॅप्टरमध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय असते, व्यवस्थापनाचे महत्त्व काय हे आपण शिकले. यावर्षी आपण व्यवस्थापनाची तत्वे हे अभ्यासणार आहोत. व्यवस्थापनाची तत्वे काय ते असं तसं यावर्षी आपण अभ्यासणार आहोत. आपण यंत्रसामग्री, साहित्य आणि पैसा याप्रमाणे व्यवस्थापन हे व्यवसाय संघटनेसाठी आवश्यक स्त्रोत मानले जाते. म्हणजेच आता आधुनिक काळामध्ये व्यवसाय चालवण्यासाठी यंत्रसामग्री, साहित्य आणि पैसा एवढे असूनच चालत नाही, तर योग्य व्यवस्थापन हे सुद्धा एक फार मोठं घटक बनलेलं आहे. योग्य व्यवस्थापनामुळे संस्था चांगल्या प्रकारे काम करू शकते. त्यानंतर संघटनेचे इतर सर्व स्त्रोतांमध्ये समन्वय स्थापन करण्यासाठी व्यवस्थापनाची माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे व्यवस्थापनाचे जेवढे काही स्त्रोत आहे त्या स्त्रोतांची चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी योग्य व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यवस्थापनाची महत्त्व झपाट्याने वाढलेले निर्देशनासाठी विविध व्यवस्थापन विचारवंतांनी त्यांचे निरीक्षणामधून व पद्धतशीर अभ्यासातून व्यवस्थापनाची विविध संज्ञा मांडल्या आहेत. व्यवस्थापनाची विविध तत्वे, सिद्धांत आणि तंत्रे एकसारखे परिणाम प्राप्त करून देतात, परंतु प्रत्येक संस्था, परिस्थिती व व्यक्तिपरत्वेत त्यांच्या उपयोगात बदल होतो. म्हणजेच काय आता विविध व्यवस्थापकीय विचारवंतांनी त्यांचे विविध तत्वे मांडलेली त्यांनी त्या तत्वांचे पद्धतशीर अभ्यास, त्यांचे निर्देशन करून त्या तत्वांना सिद्धांतांना सर्व जगासमोर मांडले व त्या तत्वांना वैश्विक मान्यता प्राप्त करून दिली व ते तत्वे परिस्थिती व व्यक्तिपरत्वेत यांचा उपयोगामध्ये बदल करून आणू शकतो. थोडक्यात व्यवस्थापन संघटनेची उद्दिष्टे अनुसरून सर्वसाधारण ध्येय निर्देशन करते आणि एकूण संघटना कशा पद्धतीने काम करेल याबद्दल निर्णय घेते. व्यवस्थापनांचे समावेश उत्पादन घटक म्हणून केले जाते. म्हणजे काय, व्यवस्थापन संघटनेचे उद्देश अनुसरून सर्वसाधारण ध्येय निर्मिती करते. म्हणजेच योग्य व्यवस्थापनामुळे आपण सुरुवातीला अगोदरच निश्चित केलेलं ध्येय प्राप्त होण्यास फार महत्त्वाची भूमिका मांडते. यामुळे अगोदरच निश्चित केलेलं ध्येय प्राप्त होण्यास सोपे जाते. आणखीन यामुळे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय, नियंत्रण या व्यवसाय संघटनेतील सर्व कार्य सुसंवाद साधला जातो. त्यामुळे आपण व्यवस्थापनाची कार्य असे म्हणतात. म्हणजे आता आपण पुढील चॅप्टर म्हणजे व्यवस्थापन तत्व कार्य यामध्ये नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, समन्वय, नियंत्रण या चांगल्या हे डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत. पण सुरुवातीला हे तत्वे हे यांच्या सुरळीत कामकाजासाठी व्यवस्थापन हे फार महत्त्वाची भूमिका मांडते. चला तर आता आपण व्यवस्थापन तत्वाची व्याख्याकडे वळूया. आपण व्यवस्थापन तत्वांची व्याख्या बघूया. ती व्याख्या म्हणजे अशी आहे की
तत्व एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केला जातो, जे वैश्विक किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करतो. तत्व एक मूलभूत सत्य आहे. आता व्यवस्थापनाचे तत्वे हे एक मूलभूत सत्य बनलेले आहे, कारण की त्या व्यवस्थापन तत्वामध्ये जे जे सांगितले आहे त्याच प्रकारे समजा संघटनेमध्ये काम केले की आपल्याला उद्दिष्ट आपल्याला समोर भेटलेला परिणामसुद्धा त्याचप्रमाणे भेटतो, ज्याप्रमाणे तत्वामध्ये लिहिलेले आहे. किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केला जातो, जे वैश्विक किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करतो. म्हणजेच काय व्यवस्थापनाची तत्वेंना वैश्विक मान्यता प्राप्त झालेली आहे व त्या वैश्विक मान्यतेमुळेच मान्यता भेटण्याचं कारण म्हणजे त्यामध्ये त्या तत्वांमध्ये तर्कशुद्धपणा व वर्तन प्रणाली व चांगली वर्तन प्रणाली आहे व विचारांचा आधार म्हणून ते तत्वे काम करतात. म्हणजेच त्यामध्ये योग्य विचार व योग्य तो मापदंडांमधून व्यवस्थापनाचे तत्वे हे बनलेले आहे. म्हणजे थोडक्यातच व्यवस्थापन तत्वे म्हणजे काय, असे तत्वे का जे मूलभूत सत्य आहे, ज्यांना वैश्विक मान्यता प्राप्त आहे किंवा ते वर्तन प्रणाली तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करतात, अशा तत्वांना व्यवस्थापनाचे तत्वे असे म्हणतात. आता पुढे आपण व्यवस्थापन तत्वाचे स्वरूप कसे असतात ते बघूया. तर सार्वत्रिक उपयोग. आता सांगितल्याप्रमाणे व्यवस्थापनाचे तत्वे हे सार्वत्रिक उपयोगी आहे. म्हणजेच व्यवस्थापनाचे तत्वे हे कोणतीही संघटना असू द्या, छोटी मोठी, व्यावसायिक बिगर व्यावसायिक, अशा प्रत्येक संघटनेमध्ये व्यवस्थापन तत्वाचे सारखे महत्त्व आहे. कारण की योग्य व्यवस्थापनामुळे संस्थेमध्ये योग्यरित्या कामकाज चालते व संस्था सुरळीतपणे चालत असते. म्हणून व्यवस्थापन तत्वांचे सार्वत्रिक उपयोग आहे. त्यानंतर सर्वसाधारण मार्गदर्शन तत्वे. आता व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे संस्थेतील व्यवस्थापकांना ते मार्गदर्शन प्राप्त होते. म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये कशा रीतीने काम करायचे की जेणेकरून चांगला मोबदला मिळू शकेल याकडे व्यवस्थापनाची तत्वे लक्ष देतात. यामुळेच व्यवस्थापन तत्वे चांगलं मार्गदर्शन तत्वे म्हणून कार्य करतात. त्यानंतर सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. आता व्यवस्थापनाचे तत्वे हे सरळ एकदमच बनले नाही. ते सर्वप्रथम ते व्यवस्थापन तत्व ज्यांनी मांडले त्यांनी ते छोट्याशा संस्थेमध्ये सर्वप्रथम वापरून बघितले. त्यानंतर त्या संस्थेला चांगला प्रतिसाद भेटल्यानंतर त्या मोठ्या स्तरावर त्यांना वापरायला सुरुवात झाली व असे करताच त्या तत्वांना वैश्विक मान्यता प्राप्त झाली व त्यानंतरच या तत्वांना व्यवस्थापन तत्वामध्ये सामील मिळवण्यात आलं. लवचिकता. व्यवस्थापनाचे तत्वे हे गणित किंवा विज्ञानांच्या तत्वांप्रमाणे तटस्थ नसतात, ते लवचिक असतात. म्हणजेच परिस्थिती, वेळ, व्यक्तिपरिवेश, संस्था यांच्यानुसार त्या तत्वांमध्ये थोडाफार बदल करता येतो. म्हणजेच आता मोबदला तत्व झालं. आता योग्य मोबदला तत्व हे आता संस्थेच्या आकारमान, संस्थेची ख्याती यानुसार त्या मोबदला योग्य या शब्दामध्ये बदल होऊ शकतो. त्यानंतर वर्तणुकीशी संबंध. आता व्यवस्थापन तत्वांची वर्तणुकीशी संबंध आहे. म्हणजेच काय की वर्तणुकीशी संबंध म्हणजे की असे आहेत की म्हणजेच आता व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे चांगल्या प्रकारे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवता येतो. त्यांच्या वर्तणुकीवर व्यवस्थापनाच्या तत्वाद्वारे बदल घडून आणता येतो. योग्य व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते व ते कर्मचारी चांगल्या रीतीने संस्थेमध्ये काम करतात. म्हणजेच त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल घडून येतो. म्हणून वर्तणुकीच्या व्यवस्थापन तत्वांचा फार संबंध आहे. त्यानंतर कार्यकारी संबंध. म्हणजेच व्यवस्थापनाचे तत्वे हे समन्वयासाठी फार महत्त्वाचे आहे. व्यवस्थापनाच्या तत्वांमुळे संस्थेच्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय स्थापन होते व कर्मचाऱ्यांमध्ये कार्यकारी संबंध निर्माण होऊन ते एकत्रित्या काम करण्यास प्रोत्साहित होतात व
व त्या कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते. त्यानंतर सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व. आता व्यवस्थापनाचे सर्व तत्त्वे हे एकसारखे महत्त्वाचे आहे. म्हणजेच व्यवस्थापनाच्या कोणत्याही एकांत तत्त्वाला चांगल्या रीत्याने त्यांचं काम करून घेतले व इतर तत्त्वांकडे दुर्लक्ष केले असे करून चालत नाही. म्हणजे प्रत्येक तत्त्वांना एकसारखे महत्त्व आहे. म्हणजेच सर्व तत्त्वे समजा एकाच वेळी चांगल्या प्रकारे वापरले गेले तरच संस्थेचे चांगल्या रीतीने विकास होऊ शकतो. अन्यथा त्या संस्थेचा विकास करणे हे कठीण होऊन बनते. म्हणून सर्व तत्वांना एकसारखे महत्त्व प्राप्त आहे. आजचा आपला टॉपिक इथेच संपला. मी अशी आशा करतो की तुम्हाला आजचा आपला टॉपिक समजला असेल. समजल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवायला विसरू नका. धन्यवाद.